4 सीझन्स जे बिग बॉसचे झाले सोकॉल्ड लोकांना आवडले असतील, पण ते गाजले नव्हते. डे 1 पासून महेश दादा आणि रितेश देशमुख यांचं कंपॅरिझन तर होणार होतं. पण एक लक्षात ठेवा की सुनील गावस्कर चांगलाच खेळायचा, पण सचिन तेंडुलकर वाईट नव्हता खेळायचा. सूरज बद्दल पहिल्या दिवशी त्याला पाठवल्यानंतर काय चीप लेवलला तुम्ही बिग बॉस नेताय आणि कोणीही आणताय आणि हे अशा पद्धतीचं लिहून यायला लागलं. फार थोतांड या कल्पना आहेत, स्क्रिप्टेड आहे वगैरे म्हणून सांगितलं ना. सोशल मीडिया फार स्वस्त झालाय आणि त्यांना असं वाटतं हे सगळं स्क्रिप्टेड आहे. मला माझ्या मनाप्रमाणे पण काम करायचं आणि मला या टीआरपीच्या गेम मध्ये पण राहायचंय. मी यश पण बघितलंय, मी प्रचंड अपयश पण बघितलंय, मी इंडस्ट्रीतून फेकला पण गेलोय. आता बाईक पण माझं जोरात चाललंय. चला आता मी कुठलाही सिनेमा केला तरी आता मी तर एवढे प्रेक्षक माझ्याकडे येतील असं नाही होत. हास्य जत्रा हा कार्यक्रम, हे यश नेमकं कशामध्ये आहे आणि ते इतरांना का तशा प्रकारे जमत नाही? एका लाईन मध्ये उत्तर देईल.